नमस्कार मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला जर अशक्तपणा असेल, चालताना हातपाय दुखत असतील, विसरभोळेपणा असेल, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जर आठवली तर ती आठवत नसेल, किंवा हाताला मुंग्या येणं, हाताची बोटं दुखणं, पायाची बोटं दुखणं, तळपायाला मुंग्या येणं, किंवा एखादी वस्तू उचलताना हातात ताकद गेल्यासारखं होणं बोटातून, अशी लक्षणं असतील तर मित्रांनो घाबरू नका, काळजी करू नका. हा काही मोठा आजार नाही आहे, परंतु याच्यासाठी एक सोल्युशन आहे, ते म्हणजे विटॅमिनच्या गोळ्या घेणं किंवा विटॅमिनचे इंजेक्शन घेणं. आता विटॅमिनचे इंजेक्शन म्हणजे काय, विटॅमिनच्या गोळ्या म्हणजे काय, त्या कुठल्या घ्यायच्या, कशा घ्यायच्या, कुठल्या विटॅमिनची डिफिशियन्सी झालेली असते, कमतरता पडलेली असते, या सर्वांची उत्तरे या ठिकाणी मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तुम्ही कुठल्याही एजमध्ये असाल, लहान आहेत, प्रौढ आहेत किंवा वयस्कर आहात, कुठल्याही एजमध्ये या विटॅमिनची कमतरता आपल्याला भासू शकते. तर मित्रांनो, आज अशाच एका विषयावरती मी या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर विटॅमिन म्हणजे काय आपण बघूयात. विटॅमिन म्हणजे असं एक जीवनसत्व आहे जे आपल्या बॉडीसाठी कामाचं आहे, महत्त्वाचं आहे, फायद्याचं आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे विटॅमिनचे दोन प्रकार पडतात. एक असतात ते पाण्यामध्ये विरघळणारे आणि दुसरे असतात ते फॅटमध्ये विरघळणारे, ठीक आहे, किंवा चरबीमध्ये विरघळणारे. तर पाण्यात विरघळणारे विटॅमिन कोणते आहेत हे आपण बघूयात. विटॅमिन बी आणि सी हे विटॅमिन पाण्यामध्ये विरघळतात. आता पाण्यात विरघळतात म्हणजे काय, आपण जे खाल्ले पोटामध्ये आतड्यामध्ये गेले तर ते विरघळून जातात. परंतु जे विटॅमिन पाण्यात विरघळत नाहीत, जसं की ए, डी, के वगैरे आहेत, ठीक आहे, तर हे जे विटॅमिन्स असतात हे विटॅमिन्स पाण्यात विरघळत नाहीत, त्यासाठी चरबी लागते किंवा ते फॅटमध्ये विरघळतात. तर याच्यापैकी आपण आणि जे फॅटमध्ये चरबीमध्ये विरघळतात असे विटॅमिन्स लवकर बॉडीमधून बाहेर पडत नाहीत, परंतु जे पाण्यात विरघळतात ते लगेचच रक्तामध्ये मिसळले की किडनीद्वारे ते काय होतात, बाहेर निघून जातात. त्यामुळं अशा विटॅमिनची कमतरता आपल्या बॉडीला भासते, आपल्या अंगाला भासते, आपल्या शरीराला भासते. त्यामुळं असे विटॅमिन्स घेणं गरजेचं आहे. आपण बघूयात कोणकोणते विटॅमिन्स हे पाण्यात विरघळतात. विटॅमिन त्याच्यामध्ये बी आहे, विटॅमिन B1, B2, B3, B6, B9 आणि B12. आता बाकीचे जे विटॅमिन्स आहेत ते पण खूप महत्त्वाचे आहेत, तर पण त्यापेक्षा B12 नावाचा जो विटॅमिन आहे, विटॅमिन B12 सायनोकोबालामाइन नावाचा विटॅमिन असतो, तो खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यामुळे जी काही लक्षणं तुम्हाला मी सांगितली आहेत ती सर्व लक्षणे ह्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे दिसत आहेत. म्हणजे भारतामध्ये साधारणतः 50% जास्त लोकांना आजकाल या विटॅमिनची कमतरता भासते. कारण भारतातली जी पॉप्युलेशन आहे ती सर्व पॉप्युलेशन किंवा सर्व जी लोकसंख्या आहे ती काही नॉनव्हेज खाणारे नाही आहे, म्हणजे ते व्हेज खातात, व्हेजिटेरियन म्हणजे मांस वगैरे मटन माशी खाणारे नाहीत. आणि विटॅमिनचे जे सोर्सेस आहेत B12चे हे मुख्यत्वे कसे आहेत, नॉनव्हेजच्या सोर्समधून आहेत, म्हणजे चिकन, मटन, मांस या अशामधूनच सर्व सोर्सेस आहेत. तर बघूयात. त्यानंतर दुसरे असतात जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात. फॅट सोल्युबल विटॅमिनमध्ये विटॅमिन ए आहे, रेटिनॉल. विटॅमिन ए कशासाठी लागतं, डोळ्यांच्या आपल्या आरोग्यासाठी लागतं. डोळ्यांची जी शक्ती आहे, डोळ्यांची जी विजन आहे, बघण्याची दृष्टी आहे, याच्यासाठी विटॅमिन ए लागतो. त्यानंतर विटॅमिन डी आहे. विटॅमिन डी पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. विटॅमिन B12 सोबतच विटॅमिन डी देखील सोबत असणं गरजेचं आहे. बऱ्याच रुग्णांना ज्यावेळेस आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये येतात त्यावेळेस अशा रुग्णांना विटॅमिन B12ची कमी असते, त्यासोबतच विटॅमिन डीची देखील कमी असते. मग आम्ही काय करतो, त्यांच्याकडून विटॅमिन बी आणि विटॅमिन डीची पण लगेच काय करतो, तपासणी करून घेतो. तर बघूयात. विटॅमिन डी म्हणजे कॅल्सिफेरॉल आहे. विटॅमिन डी खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दल मी एक सेपरेट अलग व्हिडिओ या व्हिडिओच्या नंतर अपलोड करणार आहे. त्यानंतर आहे विटॅमिन ई आहे, टोकोफॉल, आणि त्यानंतर विटॅमिन के आहे, जे की रक्त गोठण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये साधारणतः 2 ते 8 मिनिटांमध्ये आपल्या शरीरातलं रक्त गोठलं पाहिजे. आपल्याला जखम झाली तर ते रक्त गोठलं पाहिजे, रक्त थांबलं पाहिजे. तर त्यासाठी विटॅमिन के नावाचं जे विटॅमिन आहे ते काम करतं. तर आपण बघूयात एक एक विटॅमिन आपण नंतर बघणारच आहोत. त्याच्या अगोदर आपण विटॅमिन B12 म्हणजे काय, विटॅमिन B12चे सोर्सेस म्हणजे विटॅमिन B12 आपल्याला कशातून भेटतं, त्याची कमतरता झाल्याच्या नंतर आपल्या बॉडीला काय होतं, आपल्या शरीराला काय होतं, विटॅमिन B12 नसल्याची लक्षणं काय आहेत आणि त्याला आपण कसं टॅकल करायचं, किंवा विटॅमिन B12 आपण कसे अंगामध्ये घ्यायचे, शरीरामध्ये घ्यायचे, याच्यासाठी आपण नंतर त्याचे उपाय बघणार आहोत. तर बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा विटॅमिन B12 हे म्हणजे काय, विटॅमिन B12 कसं असतं, विटॅमिन B12ची कामं काय आहेत, आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B12चा उपयोग काय होतो. विटॅमिन B12 काय करतं, लाल पेशी तयार करतं.
ज्या रक्तपेशी असतात, लाल पेशी, त्यांना तयार करण्यासाठी किंवा त्यांना रक्त तयार करण्यासाठी थोडक्यात विटॅमिन B12चा वापर होतो. B12 म्हणजे विटॅमिन 12 नंबरचा सायनोकोबालामिन नावाचा विटॅमिन आहे. त्यानंतर मेंदू आणि जे का आपली मज्जासंस्था असते, म्हणजे जे आपला मेंदू असतो, म्हणजे जसं की आपला समजा आपण विचार करतोय, आपण एखादी गोष्ट आठवतोय, समजा तुम्ही विद्यार्थी आहात, अभ्यास करताय, तुम्हाला त्या गोष्टी आठवत नाहीत किंवा कधी कधी तुमचं थोडंसं 50-55च्या पुढं वय गेलेलं असतं. अशा केसेसमध्ये तुम्हाला विटॅमिनची कमी भासली, तुम्हाला गोष्टी आठवत नाहीत, एखादी गोष्ट कुठं ठेवली आहे. मग बऱ्याच वेळेस काय होतं, अशा केसेस घडलेल्या आहेत की अशा विद्यार्थ्यांना अशा रुग्णांना स्मृतिभ्रंश झाल्याची जी ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट देण्यात आली, परंतु जर ॲक्च्युअल जी ट्रीटमेंट झाली ती स्मृतिभ्रंशी झाली आणि ज्यावेळेस त्याची तपासणी केली गेली विटॅमिन B12ची, त्यावेळेस असं आढळून आलं की त्या रुग्णाला विटॅमिन B12ची कमी होती, म्हणजे चुकीचे उपचार त्या ठिकाणी झाले होते. असं बऱ्याच वेळेस होतं. त्यामुळं आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण बघूयात पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे. तर विटॅमिन B12 आहे जे मेंदू आणि जी आपली मज्जासंस्था असते याच्यामध्ये याचा उपयोग होतो. त्यानंतर ऊर्जा देण्याचं काम देखील विटॅमिन करत असतात. ठीक आहे, ऊर्जा देण्याचं काम देखील विटॅमिन करत असतात. त्यानंतर DNA बनवणं म्हणजे आपल्या जे काही पेशी असतात ते DNA ज्याच्यापासून आपलं अख्खं शरीर तयार झालेलं आहे, असे DNA बनवण्यासाठी पण हे विटॅमिन कामाला येतात. त्यानंतर आपण बघूयात विटॅमिन B12चे सोर्सेस, म्हणजे विटॅमिन B12 आपल्याला कुठे भेटतो. ठीक आहे, कोणकोणत्या माध्यमातून आपण विटॅमिन B12 घेऊ शकतो. मी मगाशी सांगितलेलं आहे की विटॅमिन B12 हे शक्यतो नॉनव्हेजमध्ये जास्त आपल्याला बघायला भेटतं. तर बघूयात नॉनव्हेजचे सोर्सेस कोणते आहेत. नॉनव्हेजमध्ये चिकन, मटन, मांस, अंडी आहेत. ठीक आहे, किंवा कलेजी. आता कलेजी का आहे, कलेजी म्हणजे काय, आपण त्याला काळीज असं म्हणतो की कलेजीस. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जे नॉनव्हेज खाणारे आहेत ते लोक ज्यावेळेस मटन शॉप जातात त्यावेळेस कलेजी मागतात किंवा कलेजी शक्यतो कोणी घेत नाही. ठीक आहे, परंतु काही लोक स्पेशल कलेजी मागतात आणि कलेजी मागतात. तर अशा केसेसमध्ये काय आहे की कलेजी जी असते याच्यामध्ये विटॅमिन B12चा साठा असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढं काही विटॅमिन B12 एक्स्ट्रा झालेलं असतं, थोडंफार प्रमाणामध्ये जे काही होतं एक्स्ट्रा, ते कलेजीमध्ये साठवून ठेवण्याचं काम आपलं शरीर करत असतं. त्यामुळं विटॅमिन B12चा सोर्स कलेजी पण त्या ठिकाणी आहे. तर तुम्ही ज्यावेळेस चिकन वगैरे घ्याल जाल त्यावेळेस तुम्ही कलेजीचा पण थोडासा तुकडा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे, तर हे विटॅमिन B12चे नॉनव्हेज सोर्सेस आहेत. त्यानंतर आपण व्हेजिटेरियन सोर्सेस काय आहेत बघूयात. आता व्हेजिटेरियन लोक जे आहेत, जे लोक चिकन, मांस, अंडी खात नाहीत, अशा लोकांना याची कमतरता भासणारच आहे. कारण विटॅमिन B12चे जे व्हेजिटेरियन सोर्सेस खूप कमी आहेत, म्हणजे मर्यादित आहेत. ठीक आहे, ते तुमच्या भाजीपाल्यातून जास्त भेटणार नाही किंवा तुमच्या कुठल्याही खाद्यातून भेटणार नाही. ते तुम्हाला स्पेशल जसं की फंगी वगैरे असतात किंवा मशरूम्स वगैरे असतात. ठीक आहे, मशरूम्स असतात, तर ते मशरूममधून वगैरे भेटतात. शक्यतो आपण आपले भारतीय लोक किंवा महाराष्ट्रीयन लोक आहेत तेवढे जास्त मशरूम खात नाहीत. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये असतात, परंतु ते फॉर्टिफाईड असतात, त्यातून किती प्रमाणामध्ये भेटतं काय भेटतं ते माहीत नाही. त्यामुळं जे लोक व्हेजिटेरियन आहेत अशा लोकांना थोडंसं विटॅमिनची कमी भासते. तर त्याच्यासाठी उपाय मी पुढे सांगणार आहे, ते आपण नंतर बघूयात. तर विटॅमिन B12चे सोर्सेस झालेले आहेत. सोर्सेस नंतर आपण बघूयात विटॅमिन B12चं पचन कसं होतं. विटॅमिन जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं आपण ते पचतात कसे. ठीक आहे, खाल्ल्याच्या आपण ज्यावेळेस विटॅमिनचं एखादी गोष्ट खातो, म्हणजे जसं की समजा तुम्ही विटॅमिनची गोळी खाल्ली. एक्झाम्पल आपण बघूयात की विटॅमिनची तुम्ही काय केली, गोळी खाल्ली. डॉक्टरने तुम्हाला विटॅमिनच्या गोळ्या दिल्या आणि ती तुम्ही गोळी खाल्ली. गोळी खाल्ल्याच्या नंतर ती गोळी आपल्या पोटात जाते. पोटामध्ये गेल्यानंतर जे आपल्या आतड्यांमध्ये जे काही हे असतात, ॲसिड्स असतात, आपल्या पोटामध्ये जे काही ॲसिड्स असतात ते काय करतात, त्यांना जे काही विटॅमिन्स त्या बाकी प्रोटीनसोबत अटॅच झालेले असतात, चिटकलेले असतात, त्यांना ते काय करतात, प्रथिनांसोबत चिटकलेले ते बाहेर काढतात. बाहेर काढल्याच्या नंतर ते आपल्या पोटामध्ये पांगतात. पोटामध्ये पांगल्याच्या नंतर ते पोटातून हळूहळू खाली काय करतात, आतड्यांकडे जातात. आतड्यांमध्ये पण लहान आतड्यांमध्ये काय होतं, त्या ठिकाणी ते शोषले जातात. लहान आतड्यामध्ये ते शोषून घेतले जातात. लहान आतड्यामध्ये शोषल्याच्या नंतर ते आपल्या रक्ताच्या माध्यमातून किडनी, लिव्हर या ठिकाणी जातात. जे किडनीकडे गेले ते किडनी काय करते, लघवीद्वारे ते बाहेर टाकून देते. आणि जे समजा तुमचे याच्यामध्ये जातात, लिव्हरमध्ये जातात, लिव्हरमध्ये गेलेले काय होतात, त्या ठिकाणी साठून राहतात. बऱ्याच लोकांना ज्यांना विटॅमिनची कमी आहे अशा लोकांना तुम्ही ऑब्झर्व केला असेल, असं लोकांना तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस तुम्ही विटॅमिनच्या गोळ्या खातात त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस टॉयलेटला जातात त्यावेळेस टॉयलेटला गेल्याच्या नंतर तुमची लघवी जी असते ती जास्त पिवळ्या रंगाची आपल्याला बघायला भेटते. ठीक आहे, जास्त पिवळ्या रंगाची बघायला भेटते, कारण तुमचे जे विटॅमिन्स आहेत किंवा तुमचे जे टॅबलेट्स आहेत, जे काय तुमचं एक्स्ट्रा फॉर्ममध्ये जे काय जास्त प्रमाणामध्ये जे काय आहे ते तुमचं लघवीद्वारे काय होतं ते बाहेर निघून जातं. कारण हे जे विटॅमिन B12 आहेत हे काय आहेत,
पाण्यासोबत मिसळतात, त्यामुळे ते काय होतात, पाण्यासोबत लगेच बाहेर निघून जातात, त्यामुळे लघवी देखील पिवळी येते. तर हे झालं व्हिटॅमिन B12चं पचन कसं होतं त्याच्याबद्दल आपण बघितलेलं आहे. जे एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये राहतं म्हणजे जास्त प्रमाणात जे व्हिटॅमिन राहतात ते आपल्या लिव्हरमध्ये, आपल्या कलेजीमध्ये त्या ठिकाणी साठवून ठेवलं जातं. त्यानंतर याची आपण गरज किती आहे ते बघूयात. आपला खरंच मोठा प्रश्न आहे की याची गरज किती भासते व नेमकं व्हिटॅमिन म्हणजे काय, याची आपल्याला गरज किती लागते. व्हिटॅमिन B12ची आपल्याला गरज जर पाहिली, जी लहान मुलं असतात तर लहान मुलांना 2.4 मायक्रोग्राम, ठीक आहे. मायक्रोग्राम म्हणजे खूप खूप एकदम अत्यंत कमी प्रमाणामध्ये ते लहान मुलांना लागतात. त्यासोबत जी मोठी माणसं असतात, मोठी माणसं जे म्हणजे काम करतात, ज्यांचं वय साधारणतः एक 14 वर्षापासून ते साधारणतः एक 40-45 किंवा 50 वर्षापर्यंत आहे, अशा व्यक्तींसाठी व्हिटॅमिन B12ची 2.4 मायक्रोग्रामची त्या ठिकाणी गरज भासते. आणि जे समजा प्रेग्नंट आहेत म्हणजे ज्या महिला त्या ठिकाणी गर्भवती आहेत, अशा महिलांना 2.6 म्हणजे 2.6 म्हणजे 2.6 मायक्रोग्राम एवढी रोजची रोज त्या ठिकाणी गरज लागते. आणि त्यानंतर बघूयात की ज्या ज्या महिला बाळांना स्तनपान करतात अशा महिलांसाठी याची जी रिक्वायरमेंट आहे, याची जी गरज आहे ती किती आहे, जास्त आहे, कारण ते बाळाला पण त्या ठिकाणी द्यायचं असतं. त्यामुळं त्यांच्यासाठी 2.8च्या आसपास त्या ठिकाणी गरज असते. म्हणजे आपण नग्न प्रमाणामध्ये किंवा थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपण व्हिटॅमिन B12ची कमी असते, परंतु ती डेली रोजच्या रोज भेटणं गरजेचं आहे. नंतर बघूयात व्हिटॅमिनची कमतरता जर झाली तर आपल्याला काय लक्षणं दिसतात. व्हिटॅमिन B12ची ज्यावेळेस कमतरता होती त्यावेळेस लक्षणं काय असतात. लक्षणामध्ये बघूयात थकवा येणं. आता बऱ्याच वेळा लोकांना तर नॉर्मली सगळ्यांना थकवा असतो, परंतु थकवा येण्यामध्ये पण प्रकार आहेत. आता हा थकवा थोडासा वेगळा आहे, म्हणजे अंग दुखणं, अशक्तपणा असं एकदम होणं असं नसतं. ज्यांना व्हिटॅमिन B12ची कमी आहे अशा लोकांना थकवा म्हणजे हातपायाला गोळे येणं, ठीक आहे. आपण एक साधा ग्रामीण भाषेत सांगायचं, हातपायाला गोळे येणं, ठीक आहे. हातपायाला गोळे येणं म्हणजे काय, हातपाय दुखणं, विशेषतः पाय गुडघ्यापासून खाली दुखणं किंवा हात हात खांद्यापासून खाली हात दुखणं, ठीक आहे. हे थोडंसं याच्यामुळे थोडंसं अशक्तपणा असतो थोडासा, त्याचं चलू वाटणं नाही किंवा जेवण जात नाही, भूक लागत नाही, ठीक आहे. ही अशी लक्षणं असतात. त्यानंतर दुसरी लक्षणं असतात, हातापायांना मुंग्या येणं. हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे. ज्या ज्या लोकांना किंवा ज्या ज्या व्यक्तींना व्हिटॅमिन B12ची स्पेशली कमी आहे अशा व्यक्तींच्या हाताला काय होतात, मुंग्या येतात. आणि आजकाल हे कॉमन आहे. ज्या महिला शेतामध्ये काम करतात किंवा ज्या महिला किंवा जे पुरुष त्या ठिकाणी काम करतात अशांना हाताला मुंग्या येणं, तळपायाला मुंग्या येणं ही अशी लक्षणे वारंवार दिसतात. तर हे लक्षणं तुम्ही दुर्लक्षित करू नका. तर त्यासाठी व्हिटॅमिन B12ची कमी असू शकते. त्यामुळं हातापायाला मुंग्या येणं, चुणचुण करणं, ठीक आहे. एखादी गोष्ट तुम्ही समजा एखादी वस्तू हातामध्ये पकडली तर ती वस्तू तुम्हाला ग्रिप न होणं म्हणजे पकडता न येणं, हातातून गळून पडणं, ठीक आहे. ती व्यवस्थितरित्या उचलता येत नाही किंवा तुम्ही एखाद्या शेतामध्ये काम करताय, तुम्हाला एखादी टोपली उचलायची आहे, टोपली उचलत नाही, उचलताना काय होतं, हात दुखतो, अचानक चमकतो हात, ठीक आहे. काही काही ठिकाणी त्याला शिलकनासं देखील म्हणतात, कोल्हापूर साईडला. तर हे हात चमकतो, शिलकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी थोड्याशा आपल्याला अशी लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. तर त्यानंतर विसरभोळेपणा आहे. याच्यानंतर दुसरं लक्षण आहे विसरभोळेपणा, खूप महत्त्वाचं लक्षण आहे. याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस जे विद्यार्थी वगैरे असतात, जे अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. विसरभोळेपणा किंवा एखादी गोष्ट कुठे ठेवली आठवत नाही, लक्ष लागत नाही, कामात लक्ष लागत नाही. जे लोक वयस्कर आहेत, आजी आजोबांच्या आयुष्याचे वयाचे, अशा लोकांमध्ये विसरभोळेपणा जास्त असतो, पण तो कधी कधी वयानुसार पण असू शकतो. परंतु अशा व्यक्तींमध्ये विटॅमिनची देखील कमी असते. तर त्यामुळे आपण त्याची टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. विटॅमिनची टेस्ट करून त्यांना विटॅमिन सप्लिमेंट रोजच्या रोज आणि कॅल्शियम सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. त्यानंतर जीभ लाल होणं वगैरे. जीभ लाल होणं म्हणजे काय, जिभेवरती छाले येणं, ठीक आहे. म्हणजे तोंडामध्ये आपण म्हणतो ना, तोंड आले किंवा अल्सर्स येतात तोंडामध्ये, म्हणजे जिभेवरती वगैरे आतल्या साईडनं किंवा गालाला वगैरे आतल्या साईडनं काय होतं, छाले येतात, म्हणजे थोडे पुरळ किंवा फोड आल्यासारखे येतात. त्याच्यामुळे काय होतं, खाता येत नाही, पिता येत नाही, जेवताना वगैरे त्रास होतो. तर ज्यांना ज्यांना व्हिटॅमिनची डिफिशियन्सी किंवा कमतरता असते अशा लोकांमध्ये हे आपल्याला प्रकर्षाने पाहायला भेटतं. म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला असे पेशंट आपल्याकडे भरपूर असतात की तोंडाला छाले आले, राऊंड सारखंच येतात, दर महिन्याला येतात, ठीक आहे. तर अशा रुग्णांसाठी, स्पेशली अशा पेशंटसाठी व्हिटॅमिनची गोळ्या देणं खूप गरजेचं आहे किंवा इंजेक्शन देणं खूप गरजेचं आहे. हे झाले याची आपण बघितलं की कमतरता झाल्यानंतर लक्षणं काय असतात. त्यानंतर आपण बघूयात पर्याय काय आहेत.
ठीक आहे. आता हे आपण सगळं बघितलं का जे कमतरता वगैरे आहेत, आपण याच्यावरती उपाय काय करायचे, उपाय काय आहेत? ठीक आहे, उपायमध्ये काय आहे की रक्त तपासणी करणे. सगळ्यात पहिलं उपाय म्हणजे काय, आपलं अशी लक्षण दिसायला काय करायचं, डॉक्टरकडे जायचं आणि रक्त तपासणी करून घ्यायची. आता तुम्ही प्रायव्हेट लॅबमध्ये जायची याच्यासाठी गरज नाही आहे. तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी महालॅब अंतर्गत या चाचण्या होतात अशा ठिकाणी जाऊन तुम्ही रक्त तपासणी करून घ्यायची आहे. किंवा जे नागरिक 30 वर्षापेक्षा पुढचे आहेत, ठीक आहे, अशांनी साधारणतः एक 4 महिन्याला, 5 महिन्याला किंवा 6 महिन्याला एक वेळेस तरी सर्व तपासणी करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन डी, थायरॉइड वगैरे सगळ्या तपासणी करून घ्यायच्या आहेत. CBC रक्ताची तपासणी वगैरे सगळ्या त्या ठिकाणी करायच्या आहेत. हृदयाच्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत. कारण हे आजकाल जे लाईफस्टाईल आहे थोडी बदललेली आहे, त्यामुळे असे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे शुगर, रक्ताची तपासणी, बीपीची तपासणी ही तर कॉमन करून घेणं गरजेचं आहेच. तर त्यासोबतच व्हिटॅमिन B12ची देखील तुम्ही तपासणी करून घ्यायची आहे. व्हिटॅमिन B12ची तपासणी हे तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट महालॅबच्या अंतर्गत होऊन जाते. त्या ठिकाणी तुम्ही व्हिटॅमिन B12 सोबत RH फॅक्टर, व्हिटॅमिन डी आणि थायरॉइड या 3-4 टेस्ट सोबतच करून घ्या. तुम्ही जर महिला असाल तर तुम्ही त्या 3-4 डोस टेस्ट त्या ठिकाणी काय करायच्या, सोबत करून घ्यायच्या आहेत. कारण याची कमतरता मोस्ट ऑफ वेळेस असेच असतेच महिलांना. त्यासोबतच हिमोग्लोबिनची देखील तपासणी करणं खूप गरजेचं आहे. या 3-4 टेस्ट ज्या आहेत त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सर्वत्र फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी होऊन जातात. तुम्ही त्या करणं गरजेचं आहे. आता काय, व्हिटॅमिन B12ची समजा आपण तपासणी केली, त्यानंतर आपल्याला व्हिटॅमिन B12ची कमतरता जाणवली किंवा रिपोर्टमध्ये व्हिटॅमिन B12ची कमी आली, तर काय करायचं? दुसरा पर्याय काय आहे त्यासाठी? तर त्यासाठी आपल्याला हॉस्पिटलला जाऊन तुम्ही व्हिटॅमिनच्या कमीसाठी असं स्पेशल कुठल्या प्रायव्हेट OPDमध्ये किंवा मोठ्या हॉस्पिटलला जायची गरज नाही. यासाठी तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये छोट्या मोठ्या ज्या ठिकाणी PHC असते, प्राथमिक आरोग्य केंद्र असते, ग्रामीण रुग्णालय असतं किंवा आयुष्यमान आरोग्यवर्धिनी केंद्र वगैरे आपण आहे, अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता, जाऊ शकता आणि व्हिटॅमिनच्या ज्या गोळ्या वगैरे असतात, आयर्न, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिनच्या गोळ्या तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तर या ठिकाणी व्हिटॅमिनच्या गोळ्या तुम्ही डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्यानं गोळ्या घ्या. त्यानंतर जर समजा तुम्हाला कधी कधी काय होतं, गोळीची खातो आपण, आतड्यामध्ये पोटात जाते, पोटातून ते पूर्णपणे ॲब्सॉर्ब होत नाही, एक्स्ट्रा ते काय होते किडनीद्वारे बाहेर निघून जाते, पाण्याद्वारे, लघवीद्वारे. तर अशा केसेसमध्ये तुम्ही डायरेक्ट सलाईनमधून पण हे व्हिटॅमिन B12 आपण देऊ शकत नाही. कारण सलाईनमध्ये व्हिटॅमिन B12 दिला, रक्तामधून ते हृदयापासून किडनीपर्यंत जातं, लगेच विथिन 1-2 तासामध्ये काय होतं, ते बाहेर निघून जातं बॉडीमधून, अंगातून लघवी आली, संपला विषय, बाहेर निघून गेला. तर त्यामुळं तुम्ही हे शक्यतो कमरेमध्ये म्हणजे आपल्या खुब्यावरती इंजेक्शन घ्या. ठीक आहे, आता इंजेक्शनच्या 2-3 साईड्स आहेत, जागा आहेत, त्या ठिकाणी इंजेक्शन दिलं जातं. पण शक्यतो ह्याचे जे इंजेक्शन्स आहेत ते तुम्ही खुब्यावरती इंजेक्शन घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी आपली जी मांसपेशी असतात त्या खूप जाड असतात, मोठे असतात. त्या ठिकाणी ह्या व्हिटॅमिनची जी इंजेक्शन असतात ते 2 ml ची इंजेक्शनचा डोस असतो, सायनोकोबालामाइनचा इंजेक्शनचा डोस असतो, तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या दिला जातो आणि तुम्ही त्या ठिकाणी तो घ्यायचा आहे. आता हे जे इंजेक्शन आहेत, हे व्हिटॅमिनचे इंजेक्शन सरकारी दवाखान्यामध्ये इंजेक्शन सायनोच्या नावाखाली असतात. ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी भेटतात. परंतु कधी कधी काय होतं, बऱ्याच छोट्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जी कमतरता असते किंवा काही कारणास्तव ते देत नाही, तर अशा केसेसमध्ये आपण हे इंजेक्शन बाहेरून डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांच्याकडून लिहून घेऊन आपण ते आणू शकतो. त्याची किंमत काय जास्त नाही, साधारणतः 40 ते 45 रुपये त्याची किंमत आहे. आणि त्याचे 2 ml चा एक डोस असतो, तो आपण घ्यायचा असतो, डॉक्टर तुम्हाला ते देतील. तर ते 2 ml चा एक डोस घ्यायचा आहे आणि एक 30 ml त्याची मोठी वाईल येते, बाटली येते, ती 40-45 रुपयाला असते किंवा त्यातले 50 रुपयापर्यंत असेल, 50-55 मॅक्झिमम 50 रुपयाला असेल. तर ती घ्यायची. तुम्ही साधारणतः त्याचे 5 डोसचं त्या ठिकाणी कोर्स पूर्ण करायचा आहे, म्हणजे 1 दिवसाआड जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ते डोस घ्यायचे आहेत. तर हे झालं व्हिटॅमिनचं कमतरतेबद्दलचं आणि व्हिटॅमिनच्या याच्या सर्व जे काही लेक्चर्स आपलं जे झालं आता, जे मी संभाषण केलं ते व्हिटॅमिन B12 म्हणजे व्हिटॅमिन 12 नंबरचं जे व्हिटॅमिन आहे, त्याच्या कमतरतेमुळं होणारे आजार किंवा लक्षणं काय काय आहेत आणि त्याला कसं टॅकल करायचं, ते कसं लक्षणांवरती आपण मात करून पुढे जायचं, याच्यासाठीचं मी या ठिकाणी आता व्हिडिओ आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला, बरा वाटला, छान वाटला, तर प्लीज चॅनलला लाईक करा, तुमच्या आसपासच्या लोकांना देखील पाठवा, म्हणजे त्यांना देखील याच्यामधले जे काही डाऊट्स असतील, याच्यामध्ये जे काही त्यांना जे काही समस्या असतील ते समस्या तुम्हाला ते सांगतील आणि त्यांचं देखील आरोग्य व्यवस्थित राहील. तर असेच नवीन नवीन टॉपिक मी घेऊन आता व्हिडिओला सुरुवात करतोय. म्हणजे आजचा टॉपिक व्हिटॅमिन B12 झाला, अजून नेक्स्ट टॉपिक येईल 2 दिवसांनी, तो असेल व्हिटॅमिन डी.
ठीक आहे. विटॅमिन डी म्हणजे जे हाडं दुखणं वगैरे आहे, सांधे दुखणं, कमर दुखणं, हे जे काही लक्षणं आहेत या लक्षणांसाठी शक्यतो हे वयस्कर लोकांमध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर अशा लक्षणांवरती एक जे कॅल्शियम आणि विटॅमिन डी आहे याच्याबद्दलचा व्हिडिओ मी नेक्स्ट अपलोड करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ आहेत आरोग्याशी रिलेटेड ते सर्व व्हिडिओ तुम्हाला मी एकानंतर एक त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. आता जे पुढचे जे व्हिडिओ असतील ते माझे मुतखडा, किडनी स्टोन, हाय ब्लड प्रेशर, रक्तदाब जास्त होणं ते कसं कमी करायचा, त्यासोबत शुगर आहे, शुगरचा त्रास, डायबिटीज आहे, डायबिटीज कसा असतो, काय असतो, तो कसा कंट्रोल करायचा, त्याचं नियोजन कसं करायचं, अन्न कुठलं खायचं, जेवण काय करायचं, राहायचं कसं. तर या सगळ्या गोष्टी ज्या जे कॉमन आजार असतात जे सामान्य माणसाला आजकाल होतात तर त्याच्यावरती कसं कंट्रोल करायचं, त्याच्यावरती कसं त्याला नियंत्रणात आणायचं यासाठीचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.